श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी गायत्री परदेशी आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। या बातमीपत्राचे प्रायोजक सोना टाइल स्टुडिओ, पॅनासॉनिकचे श्रीराम अप्लायन्सेस आणि सत्याला वाचा फोडणारे दैनिक श्रीराम भूमी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार येणाऱ्या जयंतीनिमित्त सर्वपक्षीय अभिवादन। मुरदड तांडा येथे पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांचे हाल, प्रशासन ढिम्म। राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत मनपा येथे असंसर्गजन्य आजार प्रशिक्षण शिबिर संपन्न। मनमाड येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शहरात विविध ठिकाणी छत्रपतींच्या तिथीनुसार येणाऱ्या जयंतीनिमित्त अभिवादन। आणि मेहरगाव येथे राजेंद्र भामरे यांच्या वडिलांच्या गंधमुक्तीनिमित्त झाडे वाटप करून वृक्षारोपण। आता बातमीपत्र विस्ताराने। भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार येणाऱ्या जयंतीनिमित्त धुळे शहरातील मनोर चित्रपटगृहासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास सर्वपक्षीय पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। भारताचे आराध्य दैवत कुलभूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार येणाऱ्या जयंतीनिमित्त शनिवारी शहरातील मनोर चित्रपटगृहासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास सर्वपक्षीय पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। तसेच धर्मवीर राजे संभाजी यांच्या प्रतिमेलाही पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी भाजपचे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री नामदार डॉ. सुभाष भामरे, शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, विजय पाच्छापूरकर, हिरामन गवळी, स्थायी समिती सभापती युवराज पाटील, अमोल धामणे, संजय पाटील, सुनील बैसाने, नागसेन बोरसे तर शिवसेनेचे अतुल सोनवणे, महेश मिस्त्री, गुलाब माई, कैलास मराठे, रामदास कानकाटे आदी उपस्थित होते। सालाबादाप्रमाणे आज महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज शिवसेनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन शिवाजी महाराजांना मानवंदना केलेली आहे आणि येणारे दिवस हे चांगले येऊ अशी महाराजांना आम्ही प्रार्थना करतो। आणि आगामी जे काही आहे लोकांना जे कुतूहल आहे, कलह आहे, या संदर्भामध्ये बुधवार किंवा गुरुवारी भूमिका स्पष्ट करू। हे त्रिकालदर्शी सत्य आहे। चौकीदार तुझसे बाहेर नाही पण भामरे तेरी खैर नाही हा नारा आमचा बुलंद राहील। उमेदवार बदलला, युती धर्म निभावू। जर भामरेला उमेदवारी असेल तर मग डायरेक्ट पाडापाडीचंच काम करू। जय हिंद, जय महाराज। धुळे तालुक्यातील मुरदड तांडा येथे पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांचे हाल होत असून पाणी प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे निवेदन देऊनही उपाययोजना होत नसल्यामुळे 29 मार्च पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। धुळे तालुक्यातील मुरदड तांडा येथे पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांचे हाल होत असून गावात पिण्याच्या पाण्याची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे। पाणी प्रश्न प्रशासनाने त्वरित न सोडवल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा ग्रामस्थांतर्फे देण्यात आला आहे। तालुक्यातील मुरदड तांडा येथे गेल्या 4 वर्षापासून समाधानकारक पाऊस होत नसल्यामुळे पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे। गावात बंजारा समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे। पिण्यासाठी पाणीच उपलब्ध होत नसल्यामुळे ग्रामस्थ गाव सोडण्याच्या तयारीत आहे। याबाबत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री नामदार डॉ. सुभाष भामरे व जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊनही जिल्हा प्रशासनाकडून कुठलीही मदत मिळत नसल्यामुळे प्रशासनाविरोधात रोष व्यक्त करण्यात येत आहे। श्रीराम टाइम न्यूजचे प्रतिनिधी विशाल चंदेल यांनी मुरदड तांडा या गावात जाऊन परिस्थिती जाणून घेतली। पाण्याअभावी स्त्रियांनी मोठा रोष व्यक्त केला असून प्रशासन याकडे लक्ष देत नसल्यामुळे प्रशासनाचा धिक्कार करण्यात आला आहे। महिला व ग्रामस्थांना 2 ते 3 किलोमीटर पायपीट करून पिण्यासाठी पाणी आणावे लागत आहे। एवढी भीषण पाणी टंचाई असून देखील जिल्हा प्रशासनाने अद्याप पावे तो टँकरने पाणी पुरवठा सुरू केलेला नाही। 29 मार्च पर्यंत पाण्याचा प्रश्न न सुटल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषणाचा इशारा ग्रामस्थ व महिलांनी दिला आहे। यावेळी हरी राठोड, हरिश्चंद्र पवार, सखाराम चव्हाण, नरहर पवार, कांतीलाल राठोड, किसन राठोड, लीलाबाई पवार, अनिता पवार, सविता पवार, मुक्ता पवार, चांगुनाबाई राठोड, कमलाबाई राठोड, गंगाबाई राठोड, राजश्री राठोड, देवकाबाई राठोड, अलकाबाई राठोड, ताईबाई चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आम्ही ग्रामस्थाच्या वतीने जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे की आमच्या इथं पाण्याची इतकी भीषण अवस्था आहे की सलग 4 वर्षापासून दुष्काळ पडत असताना आणि आमच्या इथं मुख्यमंत्री पेयजल योजना मंजूर झालेली असताना त्या योजनेला काही ठराविक लोकांचा विरोध असल्यामुळे आजपर्यंत शासन आणि प्रशासन यांनी
काहीच काम न करता आजपर्यंत आम्ही मोरदा तांड्यातल्या लोकांसाठी पाण्याची व्यवस्था झालेली नाहीये। आज आमच्या बाया माणसांची इतकी हलाखीची परिस्थिती आहे की कमीत कमी आम्हाला 2 ते 3 किलोमीटरवरनं डोक्यावर पाणी आणावं लागतं। गुराढोरांची तर इतकी खराब परिस्थिती आहे, तुम्हाला बाजूला ढोरं बांधलेले दिसत असतील, या ढोरांना सुद्धा प्यायला पाणी नाहीये। जितकं आपण मुलांना पाणी पाजतो तेवढा त्या ढोरांसाठी एक टायमाचं पाणी आम्ही उपलब्ध करू शकतो। अशी परिस्थिती असताना शासनाची एवढी मोठी योजना आहे की त्या योजनेला 35 ते 40 लाखापर्यंत मंजुरी झालेली असून सुद्धा शासनाला आम्ही वारंवार पत्र दिलं, निवेदन दिलेत, मागणी केली, तरीही शासन आजपर्यंत जागृत न होता मोरदा तांड्याला एकदम दुर्लक्षित करून टाकलेलं आहे। या गावाचे लोक इतके उबगून गेलेले आहेत की ह्या गावात राहावं की नाही राहावं हा मोठा प्रश्न इथं उपस्थित झालेला आहे। हा जर प्रश्न ताबडतोब जर प्रशासनाने किंवा शासकीय अधिकाऱ्याने जर सोडवला नाही तर आम्ही येणाऱ्या 5 ते 7 दिवसात संपूर्ण गाव हंडा मोर्चा घेऊन कलेक्टर ऑफिस जवळ येणार आहोत आणि तिथं कायम अमरण पाणी उपोषण करणार आहोत। जोपर्यंत आम्हाला आमच्या गावासाठी टँकर किंवा ते मुख्यमंत्री पेयजल योजना ही कार्यान्वित होत नाही तोपर्यंत आमच्या गावातल्या लोकांनी पाणी हा ग्रहण करणार नाही। पाणी उपोषण आम्ही सुरुवात करणार आहोत। बोड़ी ये तांडे में पानी छे पानी 3 किलोमीटर प्रति पानी लावना पड़े ढोर डांडे कई पानी छे नहीं कति पानी ला कई पानी ला हम कई बोड़ी बेटी पानी कति लाए वाली आणि एक तांडे में पानी व्यवस्था छे नहीं ये सरकारी योजना हमारा कि हमने पानी हेणु बा जलते जल पाणी येणू न जर पाणी जर आहे तो हम मोर्चा काढूया बाई म्हणून। धुळे महानगरपालिकेच्या राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत असंसर्गजन्य आजार प्रशिक्षण शिबिराचे मनपाच्या जुन्या इमारतीच्या सभागृहात शनिवारी आयोजन करण्यात आले होते। धुळे महानगरपालिकेच्या राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत असंसर्गजन्य आजार प्रशिक्षण शिबिराचे मनपाच्या जुन्या इमारतीच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते। महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या आशा वर्कर यांना असंसर्गजन्य आजाराविषयी मनपाचे डॉक्टर आदित्य जैन यांनी माहिती देऊन प्रशिक्षण दिले। उच्च रक्तदाब, मधुमेह, डायबेटीस, कर्करोग हे सर्व असंसर्गजन्य आजारात येतात। याविषयी प्रशिक्षणात सखोल माहिती देण्यात आली। आशा वर्करांना घरोघरी जाऊन आजाराविषयी नागरिकांना माहिती देण्यासाठी मनपाच्या वतीने प्रतिदिन 150 रुपये भत्ता देण्यात येणार आहे। यावेळी एकूण 70 आशा वर्करांना प्रशिक्षण देण्यात येत आहे। या प्रसंगी डॉक्टर आदित्य जैन, मदतनीस माधुरी गायकवाड, शुभांगी राक्षे यांच्यासह आशा वर्कर उपस्थित होते। आज आपण 23 तारखेपासून 5 दिवसांपर्यंत एक जे आशा वर्कर आहे आपल्याकडे त्यांचं प्रशिक्षण घेण्यात येत आहे माझ्याद्वारे। या प्रशिक्षणामध्ये त्यांना आपण नॉन कम्युनिकेबल किंवा असंसर्गिक आजार जे असतात ज्याच्यामध्ये उच्च रक्तदाब, बीपी ज्याला आपण म्हणतो, मधुमेह, डायबिटीज झालं आपलं, हे सगळे जे कर्करोग हे जे आजार आहे याच्याबद्दल त्यांना ट्रेनिंग देण्यात येत आहे। कारण हे जे आशा वर्कर आहे हे घरोघरी भेटतात, हे पेशंट लोकांना कसं ओळखायचं आणि दवाखान्यापर्यंत पोहोचवायचं याची ट्रेनिंग त्यांना देण्यात येणार आहे। टोटल 70 आशा वर्करांना ट्रेनिंग देण्यात येत आहे आपल्याकडे। यांच्या चाय पाणी जेवणाची व्यवस्था आपल्याकडनं करण्यात आलेली आहे। प्रतिदिन यांना आपण 150 रुपये भत्ता देणार आहे। असं दररोजचे 150 रुपये आपण यांना देणार आहोत। इथे माझ्यासोबत आमचे 2 GNM आहे सिस्टर, एक है आपली माधुरी गायकवाड आणि दुसरी है आपली शुभांगी द्राक्षे। मनमाड येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शहरात विविध भागात जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार येणाऱ्या जयंतीनिमित्त छत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले। मनमाड येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शहरात विविध भागात जाणता राजा भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार येणाऱ्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले। शहरातील IDP येथील मंगलमूर्ती नगर येथे छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। यावेळी माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक, अल्ताफ खान, मयूर बोरसे, नगरसेवक महेंद्र शिरसाट, दिलीप तेजवानी, अमित पटेल, कैलास गवळी, पिंटू कटारे, विजय मिश्रा, संतोष जगताप, सुजित चव्हाण, वाल्मिक आंधळे, खलील शेख, सतीश सिंह परदेशी, अनिल उगले, दीपक लोणारी, स्वराज देशमुख, नितीन पाटील, महेंद्र गरुड, शुभम दराडे आदी उपस्थित होते। Singalava,
मारली धडक फोडीला कडक चतुर लाव मध्याला चतुर लाव मध्याला ओ चतुर लाव देवाला धुळे तालुक्यातील मेहरगाव येथे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र आनंदा भामरे यांनी आपल्या वडिलांच्या गंधमुक्तीच्या कार्यक्रमानिमित्त कुठलीही धार्मिक विधी व अनावश्यक खर्च न करता पर्यावरणाचा समतोल राखला जावा यासाठी गावातील 11 ज्येष्ठ मंडळींना वृक्षाचे वाटप करून वृक्षारोपण करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला। यामुळे त्यांचे कौतुक होत आहे। धुळे तालुक्यातील मेहरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र आनंदा भामरे यांनी आपल्या वडिलांच्या गंधमुक्तीच्या कार्यक्रमानिमित्त कुठलीही धार्मिक विधी व अनावश्यक खर्च न करता पर्यावरणाचा समतोल राखला जावा यासाठी गावातील 11 ज्येष्ठ मंडळींना वृक्षाचे वाटप करून वृक्षारोपण करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला। राजेंद्र भामरे यांचे वडील आनंदा भामरे यांचे निधन झाले होते। त्यानिमित्त शुक्रवारी 11व्या दिवशी गंधमुक्तीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, परंतु भामरे यांनी कुठलीही धार्मिक विधी व अनावश्यक खर्च न करता एक आगळावेगळा उपक्रम राबविला। त्यात गावातील ज्येष्ठ 11 लोकांना वृक्ष भेट देऊन वृक्षारोपण करून घेतले। सदर वृक्षांची जोपासना करून त्यांना मोठे करण्यासाठी सतत वडिलांची आठवण म्हणून प्रयत्न करू असा मानस भामरे कुटुंबियांनी व्यक्त केला आहे। या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले असून अशाच प्रकारचे उपक्रम समाजात राबविण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। यावेळी उखाजी भामरे, मुरलीधर भामरे, भाऊसाहेब भामरे, रवींद्र भामरे, शरद भामरे, विजय भामरे, निंबा भामरे यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते। माझ्या वडिलांच्या 11व्या निमित्ताने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आम्ही सगळे मिळून 11व्याच्या निमित्ताने 11 लोकांना झाडं वाटप केलं आहे। तरी पर्यावरणाचा समतोल राखण्यात यावा याच्यासाठी आम्ही अनैतिक खर्च कमी करून सगळ्यांनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाताळला आहे। तरी आमचे काका उखाजी चिंदा भामरे, मुरलीधर चिंदा भामरे, भाऊसाहेब निळकंठ भामरे, रवींद्र काशीनाथ भामरे, शरद आनंदा भामरे, निंबा भामरे, विजय उखाजी भामरे यांनी सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम साजरा केला। तरी धार्मिक विधी अनावश्यक खर्च कमी करून पुढील वृक्षारोपणाचा कार्यक्रम आम्ही हाताळला आहे। तरी 11 लोकांना आम्ही वृक्षाचे वाटप करून ते निमित्त लावण्यासाठी त्यांना हे केलं व त्या पुढील कार्यक्रम साजरा केला। पुन्हा पाहूयाच्या ठळक घडामोडी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार येणाऱ्या जयंतीनिमित्त सर्वपक्षीय अभिवादन। मुरदड तांडा येथे पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांचे हाल, प्रशासन ढिम्म। राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत मनपा येथे असंसर्गजन्य आजार प्रशिक्षण शिबिर संपन्न। मनमाड येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शहरात विविध ठिकाणी छत्रपतींच्या तिथीनुसार येणाऱ्या जयंतीनिमित्त अभिवादन। आणि मेहरगाव येथे राजेंद्र भामरे यांच्या वडिलांच्या गंधमुक्तीनिमित्त झाडे वाटप करून वृक्षारोपण। याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले। दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज। भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।